रात्रीचा राहिलेल्या शिळ्या भातापासून आज आपण मस्त चमचमीत मस्त फोडणीचा भात मिक्स व्हेजिटेबल असा भात बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल घातलेले आहे, अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे, 2 तमालपत्र घातलेली आहे त्यामध्ये, आणि एक मोठा आकाराचा मस्त कांदा घेतलेला आहे चिरून तो घातलेला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे कट करून त्या घातलेल्या आहे, 2 ते 3 हिरवी मिरची घातलेली आहे। आता मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया 1 ते 2 मिनिटं। त्यानंतर आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा मस्त टमाटर घेतलेला आहे कट करून तो घातलेला आहे, तो फ्राय करून घेऊया। त्यानंतर थोडंसं त्यामध्ये मीठ घालूया, त्यामुळे टमाटर लवकर शिजायला मदत होते। टमाटर छान आता झालेला आहे। त्यामध्ये 1 वाटी मी वाटाणा घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा आलू घेतलेला आहे कट करून तो घातलेला आहे, आणि एक गाजर घेतलेला आहे बारीक कट करून ते घातलेलं आहे। आता हे भाज्या आपण छान मस्त मसाल्यामध्ये फ्राय करूया, आणि मस्त मसाल्यामध्येच छान शिजायला जोपर्यंत सॉफ्ट होतं तोपर्यंत झाकण ठेवून शिजू देऊया। बघा मस्त भाज्या शिजलेल्या आहे, आलूसुद्धा मऊ झालेला आहे। आता आपली संपूर्ण भाजी मस्त शिजलेली आहे। आता आपण त्यामध्ये छान सुके मसाले घालूया। त्यामध्ये अर्धा चम्मच हळद घातलेली आहे, 1 चम्मच धनिया पावडर घातलेली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे। मसाल्यामध्ये मग छान हे मसाले फिरून घेऊया। बघा मस्त झालेला आहे। त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालूया आणि मसाला मस्त फिरून घेऊया। बघा आता पूर्ण मसाला आपला मस्त झालेला आहे। शिजवलेला भात आहे तो घालूया। संपूर्ण भात शिजवलेला मस्त आता मसाल्यामध्ये मस्त फिरून घेऊया, त्यामुळे भाज्या आणि मसाल्याचा भात तो एकजीव होईल आणि मस्त खाण्यासाठी रुचकर असा आपला भात तयार होईल। बघा किती छान मस्त भात तयार झालेला आहे चमचमीत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुलांनासुद्धा आवडेल। सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी आपण बनवू शकतो। बघा किती छान मस्त भात तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।